पुण्यामध्ये सामना आणि तो सुद्धा प्रेक्षकांविना हे पहिल्यांदा पचवणंच अवघड होतं। 2-2 तास आम्ही या मैदानावरती येण्याकरता पत्रकार लवकर निघतो। आज इतके आरामात आलो, तेवढंच एक सुख होतं, पण मी प्रेक्षकांना खूप मिस केलं। विकेटही आज वेगळं होतं। लोकांना बाहेरनं पाटा विकेट वाटलं असलं तर ते थोडंसं चुकीचं आहे, कारण मार्क वूड जेव्हा बॉलिंग टाकत होता तेव्हा या विकेटमध्ये किती दम आहे। बॉल विकेट कीपरपर्यंत वेगाने जात होता आणि असा छातीपर्यंत कलेक्ट करायला लागत होता, त्यामुळे विकेट उत्तम होतं। त्यामुळे मॅचमध्ये जरा जास्त रंगत आली। इतके दिवस टेस्ट क्रिकेट T20 क्रिकेट भारतीय संघ खेळत होता। शिखर धवन थोडासा आउट ऑफ फॉर्म वाटत होता, त्यामुळे रोहित शर्मा आणि शिखर धवननी थोडासा वेळ घेतला, ज्याला कारण इंग्लंडची बॉलिंग सुद्धा होती। त्यांनी टिचून बॉलिंग केली, विड दिली नाही, हात मोकळे करायला संधी दिली नाही, त्यामुळे मोठे फटके मारणं सहज शक्य झालं नाही। त्यातनंही रोहित शर्मा पण सुरुवातीला बाद झाला, पण त्याच्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीची पार्टनरशिप ही महत्त्वाची ठरली। ती पायाभरणी ठरली भारतीय इनिंगची। मधल्या फळीत जरा गडबड होतीये, कारण श्रेयस अय्यर लवकर आऊट झाला, पंड्या लवकर आऊट झाला आणि त्यामुळे दडपण हे थोडंसं भारतीय संघावरती आलेलं होतं। अचानक 5 आऊट 205चा धावफलक दिसायला लागलेला होता आणि भारतीय संघ अडचणीत आलेला होता। पदार्पण करणारा कृणाल पंड्या धावून आला आणि त्यांनी KL राहुल बरोबर जी पार्टनरशिप केली शतकी, ती सामन्याला कलाटणी देणारी ठरली, कारण भारतीय संघ 300 धावांचा टप्पा पार करेल असं कोणालाच वाटलेलं नव्हतं आणि ते झालं। तेव्हाच खरं तर विजयाची पायाभरणी झाली होती, जी नंतर कन्फर्म झाली। बापरे, तोडफोड सुरुवात केलेली होती। जॉनी बेस्टो आणि जेसन रॉयनी फोडून काढलेलं होतं भारताच्या सगळ्या बॉलर्सना। थोडासा अपवाद हा फक्त याचा होता, कोण आपल्या भुवनेश्वर कुमारचा, पण बाकी सगळ्यांवरती जो त्यांनी हल्लाबोल केला तो अफलातून होता। बाउंड्रीज आणि सिक्सरची बरसात होत होती आणि त्यामुळे 1 सेकंद असं वाटलं होतं सामना हातातनं लांब जातो की काय, परंतु विकेट पडायला लागल्यानंतर सगळं चित्र पालटलं। आपण बघितलं की इंग्लंडची फलंदाजी सुद्धा कशी कोलमडली। प्रसिद्ध कृष्णानी 4 फलंदाजांना बाद केलं, शार्दूल ठाकूरनी 3 केलं आणि शेवटी भुवनेश्वरनी 2 केलं आणि हा 66 धावांचा विजय अक्षरशः खेचून आणला। स्मरणात राहणारे हा विजय स्मरणात राहणारे, कारण अडचणीतनं मार्ग हा भारतीय संघाने काढलेला आहे। 1-0 आघाडी घेतली आहे, त्यामुळे पुढच्या 2 सामन्यांकडे लक्ष द्यायला आता मजा येणार आहे।